माझं असं निरीक्षण आहे ना की तू ना त्या भूमिकेच्या खूप प्रचंड प्रेमात पडते. म्हणजे असं होतं की तू तू राहत नाही, म्हणजे तू प्रिया बापट जी आहे ना ती राहत नाही, ते तू कॅरेक्टर बनते. ते ह्याचं कारण काय, म्हणजे माझं निरीक्षण पहिलं बरोबर आहे की नाही हे सांग. आणि दुसरं म्हणजे ह्याचं तुला भान येतं का की ते अनवनाने होतं की अरे, आणि तुला सापडतं कसं म्हणजे की अरे हे मी नाही आहे, मी ती आहे. थँक्यू सो मच. पहिल्यांदा मला कॉम्प्लिमेंटचं खूप बरं वाटलं की असं कोणीतरी म्हणताय. आणि तेही तुमच्यासारखे सिनियर पत्रकार ज्यांनी इतक्या लोकांची कामं पाहिली आहेत. थँक्यू. मी असं काही मुद्दामून करत नाही इन द फर्स्ट प्लेस, की मला असं काही असं नाही वाटत की आता ही भूमिका आहे, ही म्हणजे हा माणूस आहे आणि आता मला ह्याच्यात शिरायचं आहे वगैरे, असं मी काही करत नाही. फक्त मला असं वाटतं की मी काम तेव्हाच करते जेव्हा मी त्या भूमिकेच्या प्रेमात पडते, नाहीतर मी ते कामच करत नाही. तर त्यामुळे ते माझं जेव्हा मी ते वाचत असते तेव्हा मी ते इतकं आपलंसं करून टाकते की माझं ते जोपर्यंत चित्रपट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ते माझ्या जगण्याचा, माझ्या विचाराचा, माझ्या झोपेचा, सगळ्याचा एक भाग असतं. आणि हे अनावधानाने होतं असं नाही म्हणणार मी, पण माझ्या स्वभावाचा तो एक भाग आहे की जर मी एखादं काम करत असेल तर पूर्ण मन लावून, माझं मन, तन, धन सगळं ओतून जर मला करायचं असेल तरच मी करते. आणि कदाचित म्हणूनच इतकी वर्ष काम करूनही मी फक्त 6 सिनेमे केले. म्हणजे मी चित्रपटसृष्टीतही खूप उशिरा पाऊल टाकलं. आधी खूप सारं टेलिव्हिजन वगैरे करत होते, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आलेले स्क्रिप्ट नाकारण्यात माझा जास्त वेळ जातो स्क्रिप्ट करण्यापेक्षा. हे अनावधानाने नक्कीच नाही होत, म्हणजे हे असं काही ऑल ऑफ अ सडन नाही. हे कॉन्शियस डिसिजनच असतो माझ्या विचारांचा, पण ते माझ्या स्वभावाचा एक भाग आहे. मग मी काहीही करत असेल, मी अगदी लहानपणापासूनची माझी सवय आहे की मला घरी नुसतं रिकामं बसून राहायला कधीच आवडायचं नाही. आणि मी त्यामुळे आत्ता काय, माझी चप्पल तुटली आहे ना, मग वेळ जात नाहीये तर मी हातात सुईदोरा घेऊन माझी चप्पल स्वतः शिवलेली आहे. आणि त्यामुळे ते लहानपणापासून माझाच एक भाग असल्यामुळे मला उलट त्याचा या क्षेत्रात काम करताना खूप फायदा होतो आपोआप, असं मी म्हणेन. असं लक्षात येतं की सिनेमा करण्याच्या नात्यात त्यांना बऱ्याच जणांना आपल्या आजूबाजूच्या जगाचं भान येत नाही, पण तुला आहे. तुझी शिकण्याची प्रवृत्ती, मी ओपन ठेवते स्वतःचे नाक, कान, डोळे, एवढं नक्की. मला आवडतं ते. स्वतःला बंद करून घ्यायला मला नाही आवडत. आणि नवीन शिकायला तर डेफिनेटली आवडतं. कोणाला नाही आवडणार काही, आपल्याला नवीन चांगल्या गोष्टी 4 कळल्या तर. आणि माझी चूक असेल तर मला ती मान्य करायलाही लाज नाही वाटत. म्हणजे अगदीच, आणि हे अतुल आणि माझ्या बाबतीत अगदी खूप होतं. आमची सतत भांडण होतात अनेक वेगवेगळ्या विषयांवरनं, कारण आम्ही खूप 2 अत्यंत भिन्न व्यक्तिमत्व आहोत. विचार, आचार सगळंच आमचं भिन्न आहे. अशा वेळेला पण मला असं वाटतं की माझं जर काही चुकत असेल तर मी त्याला म्हणते की सॉरी, पण मला तू समजावून सांगतो, मला कळेल. आणि परत हा माझ्या स्वभावाचाच भाग आहे की लहानपणी सुद्धा मला ओरडणारे शिक्षक कधीही आवडायचे नाही. जे शिक्षक मला समजावून सांगतील ते मला आवडायचे. तसंच माझं आत्ताही आहे. मला तुम्ही ओरडलात तर मी तुमचं काही ऐकणार नाही, पण जर चुकत असेल तुम्ही समजावून सांगितलं तर मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार असते. सो मला असं वाटतं की मी स्वतःला ओपन ठेवलंय आणि मला तसंच राहायला आवडतं. कारण आपण प्रत्येकानेच तसं राहावं तरच आपली ग्रोथ होईल, नाही तर आपण थांबून जाऊ. तुझं वाचन वगैरे? मला आवडतं वाचायला. आत्ताच्या दगदगीत काही वाचता आलं नाहीये, पण मला आवडतं वाचायला, नक्कीच आवडतं. म्हणजे खूप खोल विचारवंतांची पुस्तकं वगैरे नाही वाचत, अगदी प्रामाणिकपणे सांगते. मी काही लाईट बुक्सच वाचते. मी माझ्या कॉलेजपासनं प्रकर्षाने वाचनाला सुरुवात केली. लहानपणी एवढं वाचन आवडायचं नाही, पण काही कारणास्तव मी ठरवून वाचनाला सुरुवात केली. पण मी अशी राजकीय आणि सामाजिक पुस्तकं फार कमी वाचते. मी अजून अनुभव तो घेतलेला नाही, पण मला घ्यायला आवडेल. मी कधी नाही म्हणणार. म्हणजे अगदी माझी खूप अतोनात इच्छा आहे की मला राजदीप सरदेसाईचं इलेक्शन 2014 वाचायचंच आहे आणि मी ते वाचेन. पण हा काही काय म्हणतात, हे असं कधीच वाटतं मला राजकीय वाचावं, फार त्याची फॉन्ड नाही. एकूण तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये, थिंकिंगमध्ये, दृष्टिकोनामध्ये या 6 चित्रपटामध्ये पॉझिटिव्हली बदल काय झाला असं तुला वाटतं?
पॉझिटिव्ह बदल तो तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसतो, पण तुला काय वाटतं हे मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की मी खूप चांगल्या दृष्टीने विचार करायला शिकतेय रादर. शिकले असं पूर्ण नाही झालेलं ते अजून, पण हॅपी जर्नीच्याच निमित्ताने काही काही गोष्टी मला खूप कळल्या. त्या म्हणजे की आपली एनर्जी वाया न घालवता ती सेव्ह करून ती योग्य ठिकाणी वापरून आपण जास्त चांगलं काम करू शकतो. आपल्याला आनंदी राहण्यासाठी जितका दंगा गरजेचा आहे तितकाच दंगा आपण करावा. आणि बाकीचा दंग्याची एनर्जी आपण सेव्ह करून ती आपल्या सीन मध्ये लावावी. हे मी या 2 महान व्यक्तींकडनं शिकले, अतुल आणि सचिनकडनं. आणि मी ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते. आणि मी आत्ताच एका फोटोशूटच्या वेळेला एक्झॅक्टली हेच केलं. आणि मी आता परवाच सचिन आणि अतुलला सांगितलं की मी हे केलं आणि मला खूप छान वाटलं. मी शेवटपर्यंत दमले नाही, कारण मी स्वतःला एक्झॉस्ट होऊ दिलं नाही. एक्झॅक्टली.